आणखी एक मोठी बातमी आहे। अनधिकृत बाईक टॅक्सी ॲपच्या माध्यमातून अनधिकृत प्रवासी वाहतूक या संदर्भात दिलीप लांडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला। तर रॅपिडो, ओला, उबर बाईक टॅक्सी चालकांवरती कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे असं देखील सांगण्यात आलंय प्रताप सरनाईक यांच्याकडनं। टॅक्सी आणि रिक्षाचा धंदा शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाचा महसूल भरून आम्ही रितसर शासनाच्या नियमाप्रमाणे वाहतूक करत असतो। परंतु या अनधिकृत वाहतुकीमुळे आमचा व्यवसाय ठपकाईला आलेला आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी शासनाला विनंती आहे की याची चौकशी करून आपण या वाहतुकीवरती कायदेशीर कारवाई करणार आहात का? रॅपिडो, ओला, उबेर ह्या कंपन्यांना टेम्पररी लायसन ईव्ही बाईकच्या स्वरूपात आम्ही दिलं। त्यातील फक्त एका कंपनीनं ते टेम्पररी लायसन घेतलं, परंतु 2 कंपन्यांनी घेतलं नाही। काही कालावधीनंतर आमच्या असं लक्षात आलं की ह्याच कंपन्यांनी आपल्या ॲपचा वापर करून सरसकट पेट्रोलच्या बाईक सुद्धा रस्त्यावर आणल्यात आणि दिवसेंदिवस ते प्रमाण वाढत चाललं होतं आणि त्यामुळे आम्ही कारवाई करायची सुरुवात केली। आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस अध्यक्ष महोदय कारवाई करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही दंड त्यांना आकारला।